संध्याकाळची वेळ झालेली होती आणि जवळजवळ झोपायचा टाइम सुद्धा झालेला होता। प्रत्येक जण आपल्या आपल्या रूम मधल्या लाईट सुद्धा बंद करत होते आणि ही गोष्ट आहे एका मुलींच्या वसतिगृहामधील। याच मुलींच्या वसतिगृहामधल्या एका रूम मधले लाईट बंद होत होते, तर एका रूम मध्ये एकच मुलगी होती आणि त्या मुलीनं तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला म्हणाली की 4थ्या मजल्यावरून तू दुसऱ्या मजल्यावर येशील का, कारण की आज माझ्या रूम मध्ये कोणी नाही। पण त्या 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या मुलीने सांगितलं की नाही, मला एकटीला झोपायला आवडतं आणि मला एकटीला निवांत झोप येईल, मी तुझ्या रूम मध्ये येणार नाही, अशी ती तरुणी म्हणते आणि फोन ठेवते। त्या दिवशी संध्याकाळ होऊन जाते आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा एका पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो आणि त्यांना बातमी समजते की एका मुलींच्या वसतिगृहामध्ये एक मुलगी ही मृत अवस्थेत पडलेली आहे। आता पोलीस घटनास्थळी जातात, मृतदेहाची पाहणी करतात, तेव्हा त्यांना तिथं मृतदेह त्या तरुणीचा अर्धनग्न अवस्थेमध्ये पडलेला दिसतो। त्या मुलीच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नसतात। नेमकं त्या मुलीबरोबर काय घडलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे महाराष्ट्रातीलच मुंबईची। मुंबईमधील चर्चगेट परिसरामधील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या वसतिगृहामध्ये घडलेली आणि याच वसतिगृहामध्ये पोलिसांना एक फोन आला की एका रूममध्ये एका तरुणीचा मृतदेह पडलेला आहे। जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला, संपूर्ण तपासणी केली, तेव्हा तो मृतदेह पोलिसांच्या ताब्यात आला आणि पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी तो मृतदेह सुद्धा पाठवला होता। पण जेव्हा पोलिसांनी त्या तरुणीला पाहिलं, ती तरुणी नग्न अवस्थेत होती आणि तिच्या बाजूला एक ओढणी सुद्धा पडलेली होती। प्रथम दृश्य पाहताना ओळखू येत होतं की त्या तरुणीसोबत जबरदस्ती झाली आहे, तिच्यासोबत कोणतरी बळजबरी केली। पण जेव्हा आजूबाजूच्या तरुणींना मुलींना विचारण्यात आलं तेव्हा काही मुलींनी सांगितलं की संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत सगळं काही सुरळीत होतं, मग हे कसं काय झालं आणि कधी झालं। जेव्हा 11:30च्या नंतर ही घटना घडलेली असावी अशी सुद्धा शक्यता काही मुलींनी त्या ठिकाणच्या व्यक्त केलेली होती। पण जेव्हा पोलिसांनी अजून कसून चौकशीला सुरुवात केली, त्या मुलींना विचारण्यात आलं, तेव्हा एका मुलीनं सांगितलं की त्या मुलीला मी फोन केला होता, माझ्या रूममध्ये झोपायला ये म्हणून सांगितलं होतं, पण मात्र ती म्हणली की मला एकटीलाच झोपायचं आहे आणि मला जास्त गोंधळात झोप येत नाही, म्हणून ती तिच्याच रूममध्ये झोपली आणि तिच्यासोबत अशा पद्धतीनं घडलं। आता पोलिसांच्या पद्धतीनं संपूर्ण तपास करत होते, आरोपी कोण आहे हे सगळं शोधत होते आणि याच शोधामधून पोलीस जेव्हा त्यांचा तपास करत होते तेव्हा त्याच पोलीस स्टेशनला तात्काळ अजून एक बातमी आली आणि त्यांना कळालं चर्नी लाईन रेल्वे ट्रॅक आहे, त्या रेल्वे ट्रॅकवर एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि तो व्यक्ती रेल्वेच्या खाली येऊन निधन पावलाय, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। आता पोलीस सुद्धा घटनास्थळी गेले, तो मृतदेह कोणाचा आहे काय आहे ते तपासून पाहिला, पंचनामा केला आणि तो मृतदेह सुद्धा पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। आणि त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांना समजलं की हा जो मृतदेह आहे तो मृतदेह त्या व्यक्तीचा आहे जो व्यक्ती त्या सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो आणि त्याचं नाव आहे ओमप्रकाश कानोजिया। ओमप्रकाश कानोजिया हा त्याच हॉस्टेलमध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करायचा आणि त्यानं रेल्वे रुळाखाली येऊन आत्महत्या का केली होती, याचा आत्महत्या करण्याचा आणि त्या मुलीचा जो प्रसंग तिच्यासोबत घडला आहे या दोघांचा काही संबंध आहे का हे पोलिसांनी तपासून पाहिलं, तेव्हा यामधून एक धक्कादायक माहिती मिळाली। पोलिसांनी जेव्हा अजून कसून चौकशीला सुरुवात केली तोपर्यंत त्या मुलीचा मृतदेहाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता आणि त्यामधून समजलं होतं की त्या मुलीवर जबरदस्ती झाली आहे, त्या मुलीबरोबर बळजबरी झाली आहे। पोलिसांनी जेव्हा याची टेस्ट केली तेव्हा समजलं की याच आरोपीनं त्या मुलीबरोबर रात्रभर नको ते कृत्य केलंय आणि नंतर ओढणीनं तिचा गाळा आवळून तिला ठार केलं आणि तिथून
पळ काढला। आता उद्या त्या संपूर्ण प्रकरणाची शिक्षा त्याला मिळेल म्हणून त्यानं चर्च लाईनमध्ये जाऊन त्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन त्यानं उडी घेतली आणि त्या ठिकाणी आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांना या संपूर्ण तपासादरम्यान मिळाली। कारण की त्या मुली होत्या, त्यापैकी एका मुलीनं सुद्धा याला वरती जाताना पाहिलं होतं आणि वरती जाताना हा एक अशाच मुलीच्या रूममध्ये बळजबरी घुसला होता, पण मात्र तेव्हा त्या मुलीनं याला धक्के मारून बाहेर काढलं होतं आणि त्याला तिथून बाहेर काढल्यामुळं त्यानं आता त्या मुलीबरोबर अशाच पद्धतीनं केलं होतं आणि आता त्यानं त्याचं जीवनसुद्धा संपवलं होतं। गेल्या 9 वर्षापासून तो या हॉस्टेलमध्ये या मुलींच्या वसतिगृहामध्ये सिक्युरिटीचं काम करतो, म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणच्या लोकांचा चांगला विश्वाससुद्धा आलेला होता। पण जी मृत मुलगी होती तिच्या वडिलांना जेव्हा ही बातमी समजली, कारण की जेव्हा जेव्हा तिचे वडील तिला या ठिकाणी भेटायला यायचे तेव्हा हा सिक्युरिटी गार्ड हा ओमप्रकाश तिच्या वडिलांना म्हणायचा की तुमच्या मुलीची काही काळजी करू नका, काहीही टेन्शन घेऊ नका, तिला काही जर वस्तू लागल्या तर मी तिला आणून देईन। मग त्याच व्यक्तीनं तिच्यासोबत अशा पद्धतीनं का केलं होतं आणि त्यांनी त्याचीसुद्धा आत्महत्या रेल्वे ट्रॅक खाली जाऊन केली आणि त्या मुलीचा सुद्धा खून केला आणि हा संपूर्ण उलगडा जून 2023 मध्ये झाला आणि या घटनेमुळं संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली होती। कारण की ते जे सावित्रीबाई फुले गर्ल्स हॉस्टेल आहे, मुलींचं वसतिगृह आहे, त्या वसतिगृहामध्ये 40 ते 50 मुली त्या ठिकाणी राहत होत्या। पण नेमक्याच सुट्ट्या लागल्यामुळं काही तरुणी या घरी गेलेल्या होत्या, म्हणून त्या तरुणीसोबत राहत असणाऱ्या मुली त्या रूममध्ये नव्हत्या, म्हणून हा सिक्युरिटी गार्ड तिच्या रूममध्ये जबरदस्ती केला आणि तिच्यासोबत सगळं काही केलं, असंच आपल्याला या घटनेवरून सगळं काही दिसतं। एकंदरीत समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे हे सुद्धा आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।